नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीलाच तुमचे आभार मानले पाहिजे. त्याचं कारण काल जो शनी शिंगणापूरवर आपण कार्यक्रम केला त्याला अख्ख्या महाराष्ट्रातून जो अभूतपूर्व प्रतिसाद आलाय त्याबद्दल तुमचे आभार. आमचा पोल सुद्धा काल महिला आणि महिलांच्या प्रवेशाच्या बाजूचा होता. हे आवर्जून सांगितलं पाहिजे. 80% लोकांनी असं सांगितलं की महिलांना प्रवेश मिळालाच पाहिजे. हा समतावादी महाराष्ट्र आहे. मी तुम्हाला धन्यवाद देतो. आज पुन्हा एकदा नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा. आज आपण चर्चा करणार आहोत आधीच गाजत असलेल्या संमेलनावर, साहित्य संमेलनावर. आजचा आपला प्रश्न आहे, पडद्यावर बघा. भारतीय जनता पक्ष संमेलनाध्यक्षांवर दबाव आणतोय का? हा प्रश्न आम्ही अशासाठी विचारतोय, काल साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जे आहेत त्यांनी माफी मागून सुद्धा भाजपने आज ती पूर्णपणे मंजूर केली असं दिसलं नाही. भाजपने असे सांगितलं की संमेलनाध्यक्ष आपल्या अध्यक्षीय भाषणात काय बोलतात ते आम्ही बघू आणि त्यानंतर पुढचा निर्णय घेऊ. आता काही वेळापूर्वी खासदार अमर साबळे माझ्याशी बोलले फोनवर, तेव्हा त्यांनी जाहीरपणे असं सांगितलं, अध्यक्षांनी जर आक्षेपार्ह विधानं केली तर आम्ही आमचा इंगा दाखवू, आम्ही काय त्यांचा सामना करू. म्हणजे काय होणार आहे हे मला आज विचारायचं आहे. भाजपची भूमिका सहिष्णुतेची आहे का अध्यक्षांच्या एकूण मूलभूत अधिकारावर ही गदा आहे? या प्रश्नाची तर मी चर्चा करणारच आहे. पण त्यासोबतच आज अत्यंत महत्त्वाची घटना घडलेली आहे. मराठीतले काही नामवंत साहित्यिक आज पोलीस स्टेशनमध्ये गेले महामंडळाविरुद्ध, साहित्य महामंडळाविरुद्ध. महामंडळात आर्थिक गैरव्यवहार आहेत असा त्यांचा आरोप आहे. नेमकं काय प्रकरण आहे यावरही मी चर्चा करणार आहे. पण सुरुवात करतोय भाजप विरुद्ध संमेलनाध्यक्ष या मुद्द्यावरून. माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. माझ्यासोबत माझ्या स्टुडिओमध्ये आहेत काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे, माझ्यासोबत आहेत सुप्रसिद्ध कवी महेश केळुसकर, माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार महाराष्ट्र टाइम्सचे सहाय्यक संपादक विजय चोरमारे, माझ्यासोबत पुण्याहून आहेत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी ज्यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती, खासदार अमर साबळे यांच्याबरोबर. त्यामुळे चर्चेला सुरुवात मी माधवराव तुमच्यापासूनच करणार आहे. नेमकी काय भूमिका आहे तुमची? कारण काल असं वाटत होतं संमेलनाध्यक्षांनी तुमची माफी मागितली आहे त्यामुळे आता फार काही वादंग होणार नाही. पण आज असं दिसतंय की तुम्ही काही नवी भूमिका मांडली आहे अध्यक्षांच्या भाषणाबद्दल. नेमकी काय भूमिका आहे तुमची? नाही, नवीन भूमिका काही नाही. संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांची एक मुलाखत आजच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रसिद्ध झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी अत्यंत स्वच्छ शब्दात सांगितलं आहे की मी माझे उद्गारांबद्दल खेद व्यक्त केला आहे, माफी मागितलेली नाही. त्यामुळे ते त्यांच्या भूमिकेवरती थांबलेले आहेत म्हणा, काही म्हणा. पण त्यांनी त्यांच्या मूळ भूमिकेपासून एखाद पाऊल अर्ध पाऊल मागे यायची तयारी दाखवल्यानंतर आम्ही सुद्धा त्याचं स्वागत केलं आणि हे म्हटलं की या पद्धतीने आत्ताचा वाद जर थांबत असेल तर त्याला आमची काही हरकत नाही. कारण आमचा साहित्य संमेलनाबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही. साहित्य संमेलन व्हावं होऊ नये असा कुठलाही मुद्दा आम्ही मांडलेला नाही. पण पुन्हा जर भाजपवरती किंवा आमच्या नेत्यांवरती कुठल्याही प्रकारची अश्लाघ्य टीका केली गेली तर त्याची प्रतिक्रिया उमटेल, एवढंच आहे, बाकी काही नाही. माधवराव सूचक बोलतायत. माधवराव अधिक तपशिलात मी येतो तुमच्याकडे, पण आधी प्रतिक्रिया घेतो तुमच्या या विधानावर. राजू वाघमारे, संमेलनाचे गंमत आहे बघा, भारतीय जनता पक्ष विरोध करतोय. संमेलनाचे जे आयोजक आहेत ते तुमच्या पक्षाचे आहेत. PD पाटील, DY पाटील यांच्या संस्थेतर्फे आहे. त्यामुळे ते सगळं तुमच्या पक्षाचं होतं आहे. ते संमेलनात गोंधळ होऊ नये अशा प्रयत्नात आहेत. आणि माधवराव काय प्रतिक्रिया देतात तुम्ही ऐकलेलं आहे, तुमची काय प्रतिक्रिया यावर? नाही, भाजप किती सहिष्णू आहे त्याचं उत्तम उदाहरण आता माधवरावांच्या प्रतिक्रियेनंतर आपल्या लक्षात आलं असेल. कारण नेत्याबद्दल एखाद्याने या लोकशाहीमध्ये काही बोलणं, कुठच्या भाषेत बोलणं याला प्रघात असला पाहिजे, हे आम्हालाही मान्य आहे. पंतप्रधानांचं जे पद आहे ते एक कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट आहे. आदरणीय पंतप्रधानांबद्दल कुठच्या भाषेत बोलावं याच्या एक काही बंधनं असली पाहिजेत, हे मान्य. पण जरी हे असलं तरी आमच्या नेत्याबद्दल तुम्ही कुठच्या शब्दात बोलतात याच्यावर आम्ही पुढची भूमिका ठरवू असं ज्यावेळी भाजपचे खासदार म्हणतात त्यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पूर्णपणे गळा दाबण्याचा अगदी उत्तम नमुना BJPने या महाराष्ट्रात आपल्या सगळ्यांसमोर घेऊन आलेले आहेत आणि याचा आम्ही निषेध करतो.
कारण ज्यावेळी एखादा साहित्यिक किंवा लेखक जे काय बोलतो त्याच्या पाठीमागचे विचार असतात. त्यांनी हे सांगितलं सबनीसांनी त्यावेळी जेव्हा बोलले त्याच्यानंतर की आपण बसून चर्चा करू. चर्चा करायला कोणी तयार नव्हतं. त्याच्यानंतर सांगण्यात आलं तुम्ही माफी मागा. 3 दिवसापूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्याच्यामध्ये सांगितलं की झालं गेलं काय असेल ते जाऊ द्या. PD पाटील साहेबांनी ते सांगितलं की मुख्यमंत्र्यांना सांगितलंय तरी पण भाजप ऐकलं नाही आणि जी अडेलतट्टूपणाची भूमिका घेऊन माफीच मागितली पाहिजे. आता त्यांनी खेद व्यक्त केला. आता खेद व्यक्त केला याचा अर्थ कुठेतरी तुमचं असं म्हणणं की भाजपची भूमिका अडेलतट्टूपणाची असहिष्णुतेची प्रश्नच येतो. माधवराव उत्तर द्या मग मी इतर पाहुण्यांकडे जातो. काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून बसलेले डॉक्टर वाघमारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीबद्दल बोलतायत. काँग्रेसच्या इतका अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचा उद्योग या देशात दुसऱ्या कुणी केला नव्हता. आम्ही त्यांच्या कुठल्याही विचारावरती गदा आणलेला नाही. आम्ही त्यांच्या कुठल्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्याला आक्षेप घेतलेला नाही. आम्ही एवढंच म्हटलेलं आहे की त्यांनी ज्या पद्धतीने पंतप्रधानांबद्दलची एकेरी भाषा वापरली, ज्या पद्धतीने पंतप्रधानांचा मृत्यूबद्दलची सूचक वक्तव्य केली त्याला आक्षेप होता. त्यांनी ते शब्द मागे घेतले असं सांगितलं. आम्ही त्यांच्या बाकीच्या विषयांची चर्चा करत राहिलो नाही. याच्यात कुठली असहिष्णुता आली? जेव्हा हे गृहस्थ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले आम्ही त्याच्याबद्दल काहीच म्हणलं नव्हतं. आमचा संबंधच काही नाही. राजकीय पक्षाचा साहित्य संमेलनापासून राजकीय पक्ष लांब राहिले पाहिजेत असंच आम्ही मानतो. साहित्य संमेलन हे साहित्याचं व्यासपीठ आहे, सांस्कृतिक व्यासपीठ आहे. ते त्या पद्धतीने चालावं. त्याच्याबद्दल राजकीय पक्षांनी त्याच्यात हस्तक्षेप करण्याची किंवा ढवळाढवळ करण्याची गरज नाही हे आम्ही कायम मानतो. आम्ही त्याप्रमाणे वागलो. जर हे सरगृहस्थ मोदी साहेबांबद्दल बोलले नसते, साहित्यावरती बोलत राहिले असते तर आमचा काही संबंध आला नसता. फार फार तर कोणीतरी म्हटलं असतं की भाजपवाल्यांना साहित्यातलं काही कळत नाही, तर नाही कळत. पण ते साहित्याबद्दल या एवढ्या दिवसांमध्ये काय बोलले हे मला चुकूनही कुठेही वाचायला मिळालेलं नाही. ते स्वतःच्या प्रसिद्धीसाठी जाणीवपूर्वक पंतप्रधानांचा गैरवापर करत राहिले. याला आम्ही आक्षेप घेतला. आता याच्याबद्दल जर कोणाला काही वाईट वाटत असेल, कोणाला आणखीन काय वाटत असेल तर ठीक आहे, आमचं त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. ठीक आहे, आपण चर्चा पुढे नेऊया. माधवराव तुम्ही आम्ही पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत बोललो तेव्हा संमेलनाचे स्वागताध्यक्ष पाटील साहेब आमच्या बरोबर होते. त्यामुळे याच्यामध्ये कुठलं काँग्रेस आणि भाजप अशा तऱ्हेचं राजकारण आम्ही तरी केलेलं नाही. आता काँग्रेसला प्रत्येक गोष्टीतच राजकारणाशिवाय दुसरं काहीच करता येत नाही आणि ते सुद्धा उथळ राजकारण करावं लागतं. त्याला आमचा इलाज नाही. ठीक आहे, मी पुढे जाणार आहे पण राजू वाघमारे अगदी थोडक्यात तुम्हाला उत्तर द्यायचं असेल द्या. मी केळुसकरांकडे जाणार नाही. आता भंडारी साहेब जे म्हणाले की आम्ही पत्रकार परिषद घेतली किंवा आम्ही BJP वाले साहित्यामध्ये ढवळाढवळ करत नाही. मग श्रीपाल सबनीसांबद्दल वैयक्तिक त्यांनी बोलायचं होतं. साहित्य संमेलन आम्ही होऊ देणार नाही, त्यांची गाढवावरून धिंड काढू, संमेलन बंद पाडू. हे ज्यावेळी एखादा राजकीय पक्ष बोलतो तेव्हा तो साहित्याच्या विरोधात बोलतो. मग ही तुमची दुटप्पीपणाची भूमिका नाही का? तुम्ही श्रीपाल सबनीसांबद्दल बोलणं भाग होतं. आणि वाघमारे साहेब, भारतीय जनता पार्टीने एक मिनिट बोला भंडारी साहेब. भारतीय जनता पार्टीने साहित्य संमेलन बंद पाडू, होऊ देणार नाही अशी भूमिका घेतलेली नाही. तुमच्या खासदारांची भूमिका आहे ती. खासदारांनी सांगितलं, एवढंच सांगितलं की जर या पद्धतीने श्रीपाल सबनीस बोलत असतील, श्रीपाल सबनीस जर या पद्धतीने बोलत असतील तर त्यांना आम्ही व्यासपीठावरती किंवा साहित्य संमेलनात येऊ देणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं. आज पत्रकार परिषदेत घेऊन त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ठीक आहे, आपण चर्चा पुढे नेऊया. माधवराव, तुम्ही जरा दोघं राजकारणी माधवराव जरा 1 मिनिट थांबा. आपल्यासोबत साहित्यिक आहेत, आपल्यासोबत पत्रकार आहेत, त्यांना चर्चेत आणूया. महेश केळुसकर, या एकूण वादाकडे तुम्ही कसं पाहताय? भाजपने सांगितलंय की अजूनही त्यांनी जर आमच्या नेत्यांबद्दल, अमर साबळे तर म्हणाले त्यांनी मोदींबद्दल आक्षेपार्ह विधान केलं तर आम्ही त्यांचा सामना करू आमच्या पद्धतीने. कसं बघताय तुम्ही ह्याच्याकडे?
मला असं वाटतं की हा राजकीय विषय नाही, हा अराजकीय विषय आहे. अराजक जे माजवलेलं आहे महामंडळाने अनेक वर्षांपासून या सगळ्या साहित्य व्यवहारामध्ये महाराष्ट्राच्या, त्याचे हे दुष्परिणाम आहेत. तुम्ही बघा महामंडळाचा एकंदर कारभार गेले कित्येक वर्ष कोकण मराठी साहित्य परिषदेसारखी आमची छोटी संस्था याच्याविरुद्ध एकटी लढते आहे, आवाज उठवते आहे, पण त्यांच्यामध्ये काही बदल झालेला नाही. आज काही साहित्यिकांनी गिरगावला व्ही.पी. रोड पोलीस स्टेशनला तक्रार गुदरली. हे कोण होते साहित्यिक? विश्वास पाटील, राजन खान, भारत सासने, जे सर्वसाधारणपणे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये नसतात. त्यांनाही असं वाटलं की ह्यांच्याबद्दल आवाज उठवला पाहिजे. आता BJPने जी भूमिका घेतलेली आहे, कसं असतं की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळी त्याला स्वयंनियमन पण पाहिजे असतं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य जर तुम्ही कोणत्याही अर्थाने, कुठलाही राजकीय पक्ष, आम्ही तर काही राजकीय व्यक्ती नाही आहोत, राजकीय पक्षाचा आमचा काही संबंध नाही कुठल्याहीच राजकीय पक्षाशी, पण नियमन जर नसेल अभिव्यक्ती स्वातंत्र्याला तर प्रति अभिव्यक्ती स्वातंत्र्य लोक वापरणार. आणि तसा प्रकार आम्ही असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे आमच्या तक्रारमध्ये की संमेलनाला आमचा विरोध नाही. तुमच्या तक्रारीकडे नंतर येऊया, पण हा जो मुद्दा आहे, हो. भाजपने इशारा दिलाय, संमेलनाध्यक्षांनी आधी काही म्हटलं मग माफी मागितली, याकडे तुम्ही कसं बघताय? राजकारण म्हणून बघताय, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला म्हणून बघताय, हे म्हणतायत की भाजप आडमुठेपणाने वागताय, असं बघताय, कसं बघताय? बेसिकली कसं आहे की BJPच नाही, आता रिपाईच्या रामदास आठवलेंनी पण इशारा दिला. म्हणजे आता कोणी आता काँग्रेसबद्दल जर त्यांनी बोलले यांनी सुद्धा तेच केलं असतं. ह्यांनी तेच केलं असतं. मी सांगतो तुम्हाला, ते सोनिया गांधींविरुद्ध जर अशा पद्धतीने बोलले असते तर काँग्रेसने त्यांना उधळून द्यायचा इशारा दिला असता. त्याच्यात काँग्रेस मागे राहिली नसती. आणि मला असं वाटतं निखिलजी की याच्यामध्ये काही चूक नाही. याच्याबद्दल की जिभेला काहीतरी ताळतंत्र पाहिजे की नाही. तुमचं असं म्हणणं आहे सबनीस यांचं चुकलेलं आहे? बिलकुल चुकलेलं आहे, बिलकुल चुकलेलं आहे. विजय सोरमारे, तुमचं काय म्हणणं आहे? या प्रश्नाकडे सुरुवातीपासून जर बघितलं तर सबनीसांनी पंतप्रधान मोदींच्या संदर्भात जो एकेरी उल्लेख केला तो आक्षेपार्ह होता. संमेलनाच्या अध्यक्षाला तर नव्हे, कुणाही व्यक्तीला हे शोभत नाही. त्यानंतर सबनीसांनी खरं तर वाद उठल्यानंतर लगेच माफी मागून हा विषय संपवायला पाहिजे होता, पण ते आपल्या भूमिकेवर अडून राहिले. मी माफी मागणार नाही. त्यांनी पंतप्रधानांच्या संदर्भात विधान केलं आणि ते असं म्हणतात की तो माझा आणि पंतप्रधानांचा विषय आहे, आम्ही दोघं बघून बाकीच्यांनी कशाला बोलताय. अशा पद्धतीने त्यांच्या मी मुलाखती ऐकल्या. तर मोदी जर मला म्हटले की तुम्ही सबनीस चुकलाय तर मी माघार घेईन, म्हणजे अशा पद्धतीने ते अतिशय बाळबोध ते त्याचा युक्तिवाद. तुम्हाला असं वाटतं सबनीस यांनी स्टंटबाजी केली म्हणून? स्टंटबाजी तर केलीच, म्हणजे तो वॉर्निंग वॉक ही सुद्धा परत स्टंटबाजीच होती. अर्थात तो सत्याग्रहाचा मार्ग असेल, त्यांनी ते पुनाळेकर नावाचे वकील जे आहेत त्यांच्या ट्विटला केलं प्रत्युत्तर म्हणून, पण तरीसुद्धा तो स्टंटबाजीचा भाग होता. पण दुसरा भाग पुढं सुरू होतो. म्हणजे इथं आज सबनीसांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर हा विषय पूर्णपणे संपायला पाहिजे होता. त्यावर काही प्रतिक्रिया येण्याचं कारण नव्हतं. पण त्यानंतर भाजपची जी प्रतिक्रिया आली ती पाहिल्यानंतर भाजपचं शिवसेनाकरण व्हायला लागलं आहे असं वाटतं. म्हणजे पूर्वी शिवसेना अशा पद्धतीनं वागायची. म्हणजे नगरच्या संमेलनाचं उदाहरण आपल्यापुढं ताजं आहे. महाराष्ट्रभूषण पुरस्कार पुलंचा आणि त्या संदर्भात शिवसेना प्रमुखांनी केलेलं विधान, त्यानंतर संमेलन उधळण्याची आणि त्या संमेलनावरची सगळी दहशत, हे सगळं आपलं आहे. तर हे भाजपकडून ही अपेक्षा नाही. आणि भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी एक आपण सत्तेवर आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे. लेखकांनी बोलू नये, सत्तेविरुद्ध आवाज काढू नये अशी धमकी देण्यासाठी आजचं हे प्रयोजन आहे. म्हणजे श्रीपाल सबनीसांनी वाटतं भाजप धमकी देते? धमकी श्रीपाल सबनीसांच्या संदर्भातच नाही. आता यातला एका थोडं तपशीलात जाऊन मी सांगतो. 4 सप्टेंबरला उदय प्रकाश यांनी पहिला पुरस्कार परत केला कलबुर्गींच्या हत्येच्या निषेधार्थ. दादरीची घटना 1 सप्टेंबरच्या 29-29 घडली आणि त्यानंतर पहिल्या आठवड्यात नयनतारा सहगल आणि त्यानंतर अशोक वाजपेयींनी पुरस्कार परत दिले आणि देशात एक पुरस्कार वापसीची मोहीम सुरू झाली. हे भाजपला प्रचंड मोठं दुखणं आहे. म्हणजे साहित्यिकांनी फक्त पुरस्कार परत दिले आणि त्यांचा इतका तिळपापड झाला. अरुण जेटलींच्यापासून महेश शर्मांच्यापासून सगळे मंत्री मैदानात उतरून त्या साहित्यिकांच्या छोट्याशा कृतीविरुद्ध महिनाभर नुसते थैथयाट संताप चाललेला होता. आणि श्रीपाल सबनीसांनी म्हणजे अत्यंत गंभीर कृती होती साहित्यिकांची, अत्यंत गंभीरपणे साहित्यिक काही मुद्दे घेऊन उभे राहिले होते. परंतु श्रीपाल सबनीसांना असं वाटतं की भाजपने जो सहिष्णुता असहिष्णुता हा वाद निर्माण केला तोच इथे पोचलेला आहे असं तुमचं मत? वाद इथं पोचलेला आहे. श्रीपाल सबनीसांच्या वाचाळपणामुळे त्यांना संधी मिळालेली आहे आणि भाजपला संधी मिळाली आणि भाजपने धमकी दिली आहे. माधवराव, विजय सोरमारेंनी अत्यंत गंभीर मुद्दा मांडलाय, तुम्ही कृपया उत्तर द्या.
मी परत आपल्याला सांगतो की आम्ही कोणतीही धमकी दिलेली नाही. पुरस्कार वापसीचा जो काही प्रकार सगळा चोरमारे साहेब त्याचा फार उल्लेख करतायत. बिहारच्या निवडणुका संपल्यावर तो संपला. एक मिनिट भंडारी साहेब, एक आणि मिनिट या सांगतो. नाही देशामध्ये- एक मिनिट फक्त बोला, बोला. एकच मिनिट. तुम्ही म्हणता बिहार नंतर मुद्दा संपला. काल कर्नाटकामधल्या टीके दयानंद नावाच्या लेखकानं साहित्य अकादमीचा पुरस्कार मी स्वीकारणार नाही असं जाहीर केलंय. म्हणजे मुद्दा संपलेला नाही, त्यानंतरही सुरू आहे. आणि मुद्दा संपला म्हणताना एखादा उद्रेक असतो, तो उद्रेक होऊन गेलेला होता. पुरस्कार ही काही वर्षभर चालणारी प्रक्रिया नाही पुरस्कार परत देण्याची. त्यामुळे बिहार संपलं पुरस्कार संपला असं म्हणता येत नाही. आणि बिहार संपल्यावर पुरस्कार संपले असं म्हणायचं तर बिहार संपल्यावर दादरीही झाली नाही. माधवराव, हेही लक्षात घेतलं पाहिजे. दादरीचं हत्याकांड बिहार नंतर घडलेलं नाहीये. आता नवीन काहीतरी घडेल. आसामची निवडणूक येते. त्यांना बोलू द्या, त्यांना बोलू द्या. उत्तर द्या माधवराव. नाही, मी थांबलो अशासाठी, मला ऐकू येत आहे आपण सगळे बोलतात ते मला ऐकू येत नसल्यामुळे मी थांबलो नाहीये. मी थांबलो अशासाठी की मी बोलावं की नाही हे मला समजलं नाही. बोला ना, काय तुम्हाला आता काय समजलं नाही हे आम्हाला समजलंय. आता बोलायला कारण मी हरकत बोलायला नाही. सुरुवात केल्याबरोबर तुम्ही कोणावरही टीका करू शकता, आम्ही काय तुम्हाला थांबवणार नाही. हां, नाही नाही, मी टीका कुणावरच केली नाही. चोरमारे साहेब ज्या पुरस्कार वापसीबद्दल बोलायला लागले होते त्याच्याबद्दल मी थोडंसं बोलल्याबरोबर कसा तिळपापड उडाला ते आपण बघितलं. तिळपापड नाही, मी खुलासा केला. त्यामुळे मी आता तिकडे जात नाही. आपण आजच्या विषयाबद्दल बोलू. आता तेही आपल्याला सहन नाही होत चोरमारे साहेब. बोला बोला, माधवराव पूर्ण करू देत. माधवरावला पूर्ण सगळं आम्ही करू सहीच देत. नाही, तुम्ही जे नाहीतर बोलाल सगळं विजय सहन चोरमारेजी करतो ते आपल्यावर असहिष्णुतेचा आरोप करतील. माधवराव पूर्ण करा. सहिष्णुता आहे पूर्णपणे असं ते सांगतायत. पूर्ण करा. नाही मी नाही, म्हणून मी माझ्यासाठी सहिष्णुतेची अपेक्षा व्यक्त केली, बाकी काही नाही. पूर्ण करा तुमचं म्हणणं. आत्ताचा जो मुद्दा आहे, श्रीपाल सबनीस यांनी संमेलनाध्यक्ष झाल्यापासून जी विधानं केली त्यांनी जाणीवपूर्वक हेतुतः प्रसिद्धीसाठी वाद निर्माण केले. त्यांना वाद निर्माण करायचं होतं तर त्यांना अनेक विषय होते. माझा एक प्रश्न आपल्या सगळ्यांना असा आहे की या महान विचारवंत लेखकाने काही पुस्तकं लिहिलेली आहेत. त्या पुस्तकांमध्ये महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर, शाहू महाराज, भारताची राज्यघटना ह्याच्याबद्दल दणदणीत विधानं केलीत. आज जेव्हा हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले त्यानंतर त्यांची पुस्तकं शोधायचा प्रयत्न सुरू झाला. ती पुस्तकं बाजारात मिळत नाहीत. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य का? सांगितलं जातं की पुस्तकं परत घेतलेत म्हणून. हा काय प्रकार आहे? आमचं म्हणणं साधं इतकंच आहे की आपण साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरती आज साहित्याबद्दलचं आपलं जे म्हणणं, आणि मी तर त्याच्याही पुढे जाऊन मी आपल्याही समोर सांगितलं होतं की साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाने राजकीय वक्तव्य करू नयेत असं माझं मत बिलकुल नाही. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा तो अधिकार आहे, त्याला आमचं कधीच आक्षेप नाही. पण राजकीय विधानं म्हणजे कोणत्या प्रकारची? पंतप्रधानांच्या मरणाची अपेक्षा व्यक्त करणारं विधान आहे तुम्ही राजकीय विधान म्हणता? पंतप्रधानांबद्दल एकेरी भाषेत बोलणं हे राजकीय विधान म्हणता? देवेंद्र फडणवीसांना जे पत्र पाठवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये इंडियन एक्सप्रेसच्याच मुलाखतीत त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यात हे महान विचारवंत म्हणतात की महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेचा मी सांस्कृतिक आयकॉन आहे. कुणी म्हणलं तुम्हाला सांस्कृतिक आयकॉन? मी सुद्धा या महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेमधला एक नागरिक आहे. हे माझे प्रतीक नाही आहेत, माझे प्रतिनिधी नाही आहेत. ते किती लोकांनी यांना संमेलनाध्यक्षपदासाठी मतं दिली होती? 200-400-500 लोकांच्या मतांवरती जर 11 कोटी लोकांचे आयकॉन म्हणायला लागले. मुद्दा तो नाहीये माधवराव. माधवराव मुद्दा तो नाहीये. माझं म्हणणं आहे आपण असं मानू. भाषा करायला लागली. माधवराव श्रीपाल सबनीस हे क्षुल्लक व्यक्ती आहेत असं जरी मानलं तरी त्यांनाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेच की. ते वेड्याप्रमाणे बोलत असतील, ते बाष्कळ बडबड करत असतील, हे सगळं मानलं, तुम्ही त्याच्याशी सहमत नसाल, मी नसेल, इथे कोणी नसेल, तरी सुद्धा त्यांना इशारा का द्यायचा? आपण धमकी का द्यायची?
त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला हरकत काहीच नाही, पण ते जेव्हा अशा तऱ्हेने दुसऱ्यावरती दगडफेक करतात तेव्हा समोरच्या माणसाने फक्त दगडच खावेत आणि त्याने त्याची प्रतिक्रिया देऊ नये असं कसं म्हणता येईल? ठीक आहे माधवराव, तुमचा मुद्दा पोचला. माधवराव मुद्दा पोचला. राजू वाघमारे, काय आहे बघा, विधानांमुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या तर त्याला सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. कसं आहे की ते अखिल ते म्हणतायत संमेलनाध्यक्षांनी दगड मारला, मग आम्ही का गप्प बसायचं? बोला. नाही, संमेलनाध्यक्षांनी जो एकेरी वापर केला, मी बघाशी पण सांगितलं, पंतप्रधानांच्या विरुद्ध अशा पद्धतीने बोलणं हे चुकीचंच आहे. पण जो मुद्दा माधवरावजी म्हणतायत की पंतप्रधानांच्या मरणाच्या भाषा केल्या, त्यावेळी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. पाकिस्तानमध्ये ज्यावेळी पंतप्रधान अचानक गेले, सामान्य लोकांची पण प्रतिक्रिया होती, अरे पाकिस्तानमध्ये अचानक गेले, उद्या काय झालं तर, कारण पाकिस्तानवर कोणाचा विश्वास नाही. त्या प्रतिक्रियेला फक्त एक व्यापक स्वरूपाने सबनीसांनी ती मांडणी केली. एकेरी उल्लेख केला हे चुकीचं आहे, पण पाकिस्तान सारख्या देशामध्ये की ज्या देशावर भरोसा ठेवू शकत नाही, टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज आहेत, त्याच्यामध्ये पंतप्रधान अचानक जातात, उद्या जर काय झालं, ठीक आहे, तो मुद्दा नाही आजचा. ते काय बोलले हा मुद्दा आहे. माझा प्रश्न इतकाच आहे तुम्हाला. माधवराव मोदींविषयी बोलल्यामुळे नाराज झालेत, भाजपचे नेते नाराज झालेत, त्यांना मोदींवर टीका आवडत नाही. मुद्दा एक मिनिट, मी येतो माधवराव तुमच्याकडे. माझा मुद्दा आहे, उद्या त्यांनी सोनिया गांधींचा असा उल्लेख केला असता, एकेरी नाही पण अत्यंत कठोर शब्द वापरले असते, मनमोहन सिंगांचा केला असता, तुम्ही ऐकून घेतलं असतं का? पहिली गोष्ट की त्यांनी काय भाषा वापरली त्याच्यावर अवलंबून आहे एक. पण आम्ही काँग्रेसमध्ये रस्त्यावर उतरून अशा प्रकारे धमक्या देऊन संमेलना बंद हे हास्यास्पद आहे वाघमारे. काँग्रेसने खूप गोंधळ घातलाय गेल्या 60 वर्षामध्ये. असं काय करता? पण आम्ही असं कधीच कोणाला धमक्या दिल्या नाहीत. तुम्ही उदाहरण भाजपने तुमचाच आदर्श ठेवला असेल किंवा शिवसेनेचा. आम्ही कोणालाही धमकी दिली नाही आणि आम्ही कधीच कोणाला सांगितलं नाही की हे बोललात तर याद राखा. ही भूमिका काँग्रेसची अधिकृत नाही आणि आम्ही ती कधीच पाळलेली नाही. त्याच्यामुळे काँग्रेसवर अशा पद्धतीचा आरोप कोणच करू शकत नाही. मी माधवराव येतो तुमच्याकडे, पण महेश खेळुसकर हे पटतंय का की काँग्रेसने असं काहीच केलं नाही? काँग्रेस धुतल्या तांदळासारखी स्वच्छ आहे. उदाहरण की काँग्रेसने धमकी देऊन एखादी गोष्ट बंद पाडली. आम्ही विचाराची लढाई, देश बंद पाडला होता, असं काय करता? विचाराची लढाई विचाराने केली पाहिजे. आणीबाणीचा प्रसंग वेगळा होता, ती भूमिका वेगळी आहे, पण त्याचा तिथे कुठे विचार स्वातंत्र्य होतं? त्याचा संदर्भ या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबरोबर लावू शकत नाही. केळुसकर, पण 1975 साली जे देशात घडलं ते म्हणजे गैरच होतं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य इतकी गळचिपी झाली होती आणि काँग्रेसने म्हणजे आता तुम्ही एका व्यक्तीला नाही पूर्ण देशालाच धमकी दिली होती असं म्हणायला पाहिजे. कारण आता आणीबाणी ठीक होती की चूक होती की बरोबर होती हा एक वेगळा विषय आहे चर्चेचा. कुलूप लावलं होतं आणीबाणीचा आणि हा अशा प्रकारचा जर तुम्हाला बोलण्याची बंदीच घालायची आहे. आणीबाणी हा वेगळा विषय होता त्यावेळी. बंदी नाही, पण तुम्ही काय बोलावं हे ठरवणार. राजकीय टीका संमेलनाध्यक्षांनी अवश्य करावी. बेळगाव येतो माधवराव, येतो माधवराव तुमच्याकडे येतो. सीमा प्रश्न सुद्धा बेळगावच्या म्हणजे बेळगावचा सीमा प्रश्न जो आहे तो सुद्धा साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून अनेक लोकांनी मांडलेला आहे. पण त्याला एक पद्धत पाहिजे ना. तुम्ही काहीही बोलाल, कसंही वागाल. असं म्हणणं आहे पंतप्रधानांवर टीका करायला हरकत नाही, पण भाषा संयत पाहिजे, सभ्य पाहिजे, एवढं तुमचं म्हणणं आहे. पण आमचं म्हणणं पण तेच आहे ना, पंतप्रधानांचा अपमान करू नये हे आम्ही पण म्हणतोय. आम्ही हे नाही म्हणत ती कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहे आम्ही पण म्हणतोय. पण जर त्यांनी काय ह्याच्या पुढचं काय बोलतोय ते बघू आणि मग भूमिका घेऊ. म्हणजे या धमक्याच झाल्या. आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी एक सर्क्युलर काढलेलं, त्याच्यामध्ये त्यांनी ते सर्क्युलर परत घेतलं मुख्यमंत्र्यांनी की राजकारण्यांनी टीका केली तर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करू. आणि नंतर सांगितलं की आमची भाषांतराची चूक झाली. ठीक आहे, माधवरावनं बोलायचं, तुम्हाला उत्तर द्यायचंय. माधवराव गप्प बसणार नाहीत. माधवराव उत्तर द्या, मग मी विजय चोरमारे यांच्याकडे येणार आहे. नाही, वाघमारे साहेबांच्या बोलण्यातून एक गोष्ट माझ्या लक्षात आली की या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरती निवडून आलेले प्राध्यापक डॉक्टर श्रीपालजी सबनीस साहेब हे विद्वान गृहस्थ काँग्रेसची भूमिका मांडतायत. मुद्दा क्रमांक भूमिका मांडायचा काय संबंध? आणि मुद्दा क्रमांक 2, डॉक्टर वाघमारे साहेब
काँग्रेसच्या संस्कृतीबद्दल बोलतायत. कालचीच मुंबई काँग्रेसच्या बैठकीमध्ये काँग्रेसची कुठे उतरण्याची संस्कृती आहे हे सगळ्यांनी आपण बघितलंय. ह्या पत्रकारांच्या बातम्या आहेत, आमच्यात काही झालेलं नाही. मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या राजकीय वक्तव्याला आमचा विरोध नाही. राजकीय विरोध हा नक्की असू शकतो, राजकीय भूमिका असू शकते, त्याला सुद्धा आमचा विरोध नाही. मुद्दा जो आहे तो तुम्ही भाषा कशी वापरता, भावना काय व्यक्त करता, हा मुद्दा आहे. आणि त्यामुळे तो आम्ही स्पष्ट केलेला, पुन्हा पुन्हा स्पष्ट केलेला आहे. ठीक आहे, मी विजय चोरमारे तुमच्याकडे येतो. आता बघितलं आपण काय भूमिका आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे तुम्ही जबाबदार भाषा वापरा किंवा सय्यद भाषा वापरा. मुद्दा असा येतो कोणती सय्यद भाषा. कारण नामदेव ढसाळ असतील तर वेगळी भाषा वापरणार, विश्वास पाटील असतील तर वेगळी भाषा वापरणार, मी असेल तर वेगळी भाषा वापरणार, महेश केळुसकर असतील तर वेगळी भाषा वापरणार. तेव्हा आपण लक्ष्मण रेषा कुठे आखायची. मला वाटतं बोलणारे किंवा लिहिणारे प्रत्येक व्यक्तीची लक्ष्मण रेखा आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपण त्याची वापरताना समोरच्या व्यक्तीच्या एकूण चारित्र्यावर अतिक आक्रमण होणार नाही, समोरच्या व्यक्तीचा स्वातंत्र्यावर आपण गदा आणणार नाही, याची दक्षता घ्यायला पाहिजे. ही प्रत्येक व्यक्तीनं लिहिणाऱ्या वाचणाऱ्या प्रत्येक पक्षाची मला वाटतं ही मर्यादा ही प्रत्येकानं पाळली तर कुठलाही गोंधळ होणार नाही. श्रीपाल सबनीसांच्या बाबतीत गोंधळ काय झाला, पंतप्रधानांच्या संदर्भात एकेरी भाषा वापरली, पाकिस्तानचा उल्लेख केला. पण त्याच्या पुढे जाऊन बघितलं तर श्रीपाल सबनीसांनी खुलासा करताना त्यात एक प्रामाणिकपणा दिसत होता की मी माझ्याकडून एकेरी उल्लेख झाला असला तरी तो मी अनादरानं केलेला नाही. मी माझ्या आईच्या संदर्भात ज्यावेळी बोलतो त्यावेळी मी एकेरीच बोलतो. या म्हणजे त्यांच्या खुलाशातलं मग आपण त्याची तुलना करायला पाहिजे, लक्षात घ्यायला पाहिजे. आणि ते असं म्हणाले माझी भाषा ग्रामीण माझी भाषा ग्रामीण आहे, पण त्या अर्थानं बोलले. दुसरं पंतप्रधानांच्या पाकिस्तानातल्या गेल्याच्या नंतरच्या त्या संदर्भात जे वक्तव्य केलं त्या संदर्भातही ते म्हटले की ते बोलायला नकोच पाहिजे. म्हणजे ते बोलले त्याचं मी समर्थन करत नाही. श्रीपाल सबनीसांची दोन्ही वक्तव्ये अतिशय तुम्हाला असं वाटतं सबनीस वाहवत गेले म्हणजे बोलणारा मनुष्य समोर माणसं ऐकायला लागली की वाचाळ मनुष्य वाचाळपणे बडबडत जातो, तसे हे वाचाळपणे बडबडत गेले आणि त्यातून झालेले गोंधळ आहेत. या गोंधळामागे कुठलीही गंभीर वाङ्मयीन कृती किंवा कुठल्याही गंभीर लेखकाची गंभीर विचारवंताची कृती म्हणून याकडे पाहता येणार नाही. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची तर नाहीच नाही. दुसरी गोष्ट जे सबनीस म्हणतात मी महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेचा प्रतिनिधी आहे, हा शुद्ध भंपकपणा आहे. त्याचं कारण असं, हे साहित्य संमेलन हे महाराष्ट्राचं साहित्य संमेलन नाही. हे साहित्य संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे साहित्य संमेलन, ती एक संस्था आहे. त्या संस्थेचे सभासद आहेत, त्यांच्या 5-7 घटक संस्था आहेत. त्या घटक संस्थांच्या 1075 प्रतिनिधींनी मतदान 1075 लोकांनी निवडलेलं हे संमेलन आहे. बरोबर, नेमक्या मुद्द्याकडे तुम्ही नव्हे आणि संमेलन महाराष्ट्राचं नव्हे. तुम्ही त्या बोर्ड वाचा, महामंडळाचे साहित्य संमेलन असं आहे ते. हे आपण त्याच्या मर्यादा लक्षात घ्यायला पाहिजे. ठीक आहे, नेमक्या मी इथेच तुम्हाला अशासाठी थांबवतोय की ह्या मुद्द्यावर घेऊन आपण ब्रेक नंतर पुढे चर्चा चालू करूया. कारण हाच मुद्दा उपस्थित केलाय विश्वास पाटील, महेश केळुसकर आणि इतर साहित्यिकांनी. ब्रेक घेऊया. ब्रेक पूर्वी आपला प्रश्न पहा आणि आपला पोल पहा. भाजप संमेलन अध्यक्षांवर दबाव आणताय का बघा पडद्यावर. 53% लोक म्हणतात होय भाजप दबाव आणताय, पण 47% लोक म्हणतात नाही भाजप दबाव आणत नाही आहेत. हा सबनीसांचाच वाह्यातपणा आहे, तो त्यांना नडतोय. ब्रेक नंतर पुन्हा भेटू. आपल्या चर्चेची गाडी ब्रेक पूर्वी विजय चोरमारे यांनी नेमक्या मुद्द्यावर आणून ठेवली होती. त्याच मुद्द्यापासून मी सुरू करणार आहे. महेश केळुसकर, आत्ता जे विजय चोरमारे म्हणाले, हे संमेलन महाराष्ट्रातल्या 10-11 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करत नाही. त्यांनी उदाहरणं दिली. किती मतदार? 1075 मतदार मतदान करतात. महामंडळापुरता हा कारभार आहे. कोकणला मान्यता नाही, दक्षिण महाराष्ट्राला मान्यता नाही. त्यामुळे हे संमेलन संकुचित आहे असं त्यांचं म्हणणं आहे. याच मुद्द्यावर तुम्ही आज पोलीस केस दाखल केलीत. काय आहे तो त्याचा तपशील? संकुचित नाही, नुसतं अतिसंकुचित आहे. आणि हा महामंडळाचा चावटपणा अनेक वर्ष चाललेला आहे. आम्ही जी तक्रार दाखल केलेली आहे ती मुख्यतः या निवडणुकीच्या संदर्भामध्ये मतपत्रिका बदलणे, मतपत्रिका फाडणे, खोटी रजिस्टर्स तयार करणे आणि मतदारांची दिशाभूल करणे या अंतर्गत इंडियन पिनल कोडच्या 463, 464, 468 या सगळ्या कलमांखाली ही तक्रार दाखल केलेली आहे. चौकशी करावी याची. आणि आमचे ॲडव्होकेट आहेत आचार्य अत्रेंचे नातू राजेंद्र पै ॲडव्होकेट,
शिरीष पंचे सुपुत्र. तर यांच्याशी खूप चर्चा झाली आणि हे म्हणाले हे गुन्हाच आहे आणि हे दाखल व्हायला पाहिजे. या महामंडळांनी हे जे काही कृत्य चालवलेलं आहे अनेक वर्ष, ही महाराष्ट्राची फसवणूक आहे हो. आणि पुन्हा हे सरकारकडून 25 लाख रुपयाचे साहित्य संमेलनाला अनुदान घेतात. हा जनतेच्या करातून आलेला पैसा त्याचा अपव्यय आहे असं आम्हाला वाटतं. असं चालू देता कामा नये. ही दंडेलशाही, ही दडपशाही आणि वर्षानुवर्ष हे चाललंय. मला तर असं वाटतं निखिलजी की हे राजकीय पक्षांनी सुद्धा ह्याच्यात उतरलं पाहिजे. त्यांनी आमचा राजकीय लोकांचा काही संबंध नाही असं म्हणता कामा नये. ह्या महामंडळाने जे काही चालवलेलं आहे हे महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व सगळ्या करतात का? आणि शेवटी पैसे राजकारण्यांकडूनच घेतात. हे जे संमेलन आहे आता पिंपरी चिंचवडचं, DY पाटील त्यांचेच निकटवर्तीय PD पाटील हे सगळे करतायत. सत्ता पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची आहे, त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीचंच संमेलन आहे. बिलकुल. आणि असं आहे, मी असं ऐकलंय, मला माहीत नाही ॲक्च्युअल किती खर्च येणार आहे, पण 7 ते 8 कोटी रुपये ह्या संमेलनावर खर्च करणार आहेत. तर हे असं इतकं, हा जो एक काय हिडीस प्रदर्शन म्हणू आपण, ते हे कशासाठी पाहिजे? आता विजय चोरमारे दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेची संमेलनं घेतात, तो कंटेंट बघा. कोकण मराठी साहित्य परिषदेचा तुम्ही म्हणाल की मी विषय आणतोय मुद्दामून, तसं नाही. तुम्ही आमचे विषय बघा, आमची संमेलनं कुठे होतात ते बघा, आमचे आर्थिक व्यवहार, आमचं चॅलेंज आहे की तुम्हाला सुचणार पण नाही तसे आम्ही विषयावर परिसंवाद चर्चा घेतो आणि अशा लोकांना स्थान देतो. आज संपूर्ण बहुजन समाजामध्ये असं म्हणणे सरकारने हस्तक्षेप करून महामंडळाला काही निर्देश दिले पाहिजेत. मला असं वाटतं नाही. आम्हाला अनेक वर्ष तुमचा हा लढा चाललेला आहे. कोकण मराठी साहित्य परिषद, दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषद यांना महामंडळ मान्यता देत नाही, कारण काही ठराविक मंडळींच्या हातात ठेवायचं. आता तर त्यांनी दिली तरी आम्हाला नको आहे. इतकं ते बोगस आणि या भ्रष्ट लोकांमध्ये जाणार कोण? विजय चोरमारे, तुम्ही आत्ताच दक्षिण महाराष्ट्र मराठी साहित्य संमेलन करून आलात. तुमचं काय म्हणणं आहे, कशा प्रकारचं राजकारण या महामंडळात चालतं? म्हणजे आता श्रीपाल सबनीस, माधव मंडारी म्हणाले ते एका दृष्टीने खरं आहे की त्यांचं साहित्य सुद्धा कोणाला माहीत नाही. त्यांची निवड कोणी केली, कशी मॅनेज केली? श्रीपाल सबनीसांच्या निवडीच्या बाबतीत त्यांच्या विरोधात विठ्ठल वाघांच्यासारखा एक अतिशय महाराष्ट्रातला लोकप्रिय कवी महत्त्वाचा लेखक होता. अरुण जाखडेंच्यासारखे प्रकाशक होते. शरणकुमार लिंबाळेंच्यासारखा लेखक होता. तर मतांची आकडेवारी बघितली तर सबनीसांना 485 मतं आहेत, 373 मतं विठ्ठल वाघांना आहेत आणि 230 मतं अरुण जाखडेंना आहेत. या 1075 आत्ता झालेली मतं आहेत, गेल्या 2 वर्षात 1000च्या दरम्यान आल्यात. ती 200 पासून अशी वाढत अशी आलेली आहेत. ती त्यामुळे आता थोडी म्हणजे थोडं ते व्यापक व्हायला. मतदार कोण असतात? मतदार घटक संस्थांचे प्रतिनिधी असतात. पण ते कोण मतदार होऊ शकतात? महाराष्ट्र साहित्य परिषद महामंडळाच्या ज्या घटक संस्था आहेत, महाराष्ट्र साहित्य परिषद, मतदार करतात. महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य परिषद आणि विदर्भ साहित्य संघ यांना प्रत्येकी 175 मतं असतात. जी स्वागत समिती असते आता संमेलन घेणार त्यांना 85 मतं असतात. ज्या घटक संस्था ह्याच्या बाहेरच्या राज्यातल्या ज्या संस्था आहेत, बृहन्महाराष्ट्रातल्या संलग्न संस्था, भोपाळ, हैदराबाद, छत्तीसगड, गुलबर्गा, कर्नाटक यांना प्रत्येकी 50 मतं आहेत. अशी काही आणि पूर्वाध्यक्ष जे असतील, जे हयात असतील पूर्वाध्यक्ष, ते अशी म्हणून एक 1075 मतं आहेत. तर छत्तीसगडला शाखा काढल्या. छत्तीसगडच्या शाखेत जाऊन जी 50 मतं आहेत, ते मतदार कोण आहेत, ते काय व्यवसाय करतात? मी आदर करतो बाहेरच्या राज्यात राहून मराठीची जोपासना करणाऱ्या लोकांचा, मी त्यांचा अनादर करत नाही, पहिली गोष्ट स्पष्ट करतो. पण ते मतदार कोण आहेत, भोपाळचे मतदार कोण आहेत, काय हे जरा बघावं. ते बाहेर छत्तीसगडला शाखा देतात, बाहेरच्या राज्यात शाखा देतात आणि इथं गेली 30, 35, 25 वर्षे काम करणारे दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोकण मराठी साहित्य सभा यांना मात्र नाही आहे. त्याचं कारण असं की यांना मान्यता दिली की मतदारांची संख्या वाढेल आणि मतदारांची संख्या वाढली की त्यांच्या हितसंबंधांना बाधा येईल. अध्यक्ष निवडणूक प्रक्रियेतला त्यांचा जो त्यांचं जे राजकारण आहे ते राजकारण करता येणार नाही, कारण मतदार वाढले की मॅनेज करणं कठीण जातं. त्यामुळे ते देत नाहीत. म्हणजे एक प्रकारे बिहारमध्ये जे आपण बघायचो एकेकाळी, आता बिहारमध्ये होत नाही तसं, की मतपेट्या पळवल्या जायच्या, रिगिंग व्हायचं, खोटं मतदान केलं जायचं. एक प्रकारे निवडणूक मॅनेज करण्याचाच हा प्रकार आहे. आपल्या ऐकण्याच्या बाहेरच्या लोकांना घ्यायचंच नाही. म्हणजे आपल्यातच ठेवायची निवडणूक आणि आपले लोकच निवडून आणायचे. हा प्रकार यावेळेला श्रीपाल सबनीसांना निवडून आणताना करण्यात आलेला आहे. आणि माझ्या कानावर जे आहे ते तुम्हाला विचारतो, तुम्ही त्याच्यावर अधिक प्रकाश टाकू शकता. मराठवाडा साहित्य परिषद, कौतिकराव ठाले पाटील यांनी सगळी निवडणूक मॅनेज केली असं बोललं जात आहे. यात काही तथ्य आहे का? कारण हा एका व्यक्तीचा नाही, मराठी रसिकांचा अपमान आहे. त्या आता कसं आहे, ठाले पाटलांच्यातून त्यांच्याकडे मराठवाडा साहित्य परिषद अध्यक्ष आहेत,
तेव्हा त्यांच्या शब्दात तिथल्या 175 पैकी 100-150 मतं त्यांच्या शब्दात असू शकतील. त्यामुळं ही साहित्य परिषदा ठरवतात. आता नागपूरवाले ठरवतात आपण नागपूरची मतं ही गठ्ठ्यानं मतदान होणारं ठिकाण आहे. मराठवाड्यात 100% म्हणता येणार नाही, पण कौतिकराव ठाले पाटील यांचं वर्चस्व चांगलं आहे. त्यांच्या शब्दात बरीचशी, आणि यावेळी तर नवीन बॉडी आलेली आहे त्यामुळं ते अधिक त्यांच्या ऐकण्यातले मतदार आहेत. त्यामुळे हे मॅनेज होण्याच्या पातळीवर असतंच. नाही, हे सगळं बरोबर आहे, पण मला तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे आणि नंतर माधवरावांकडे आणि वाघमारे यांच्याकडे यायचं आहे. याचं कारण हे जे लोक राजकारण खेळतात त्यापेक्षा वाईट राजकारण साहित्य परिषदा आणि साहित्य महामंडळ यांच्यामध्ये खेळलं जातं. मला तुम्हाला विचारायचं आहे, यावेळेला पिंपरी चिंचवडला आहे, तिथे राष्ट्रवादीची सत्ता आहे, DY पाटील आयोजक आहेत, म्हणून मग शरद पवारांच्या मर्जीतला माणूस निवडून आणायचा. गेले काही वर्ष तुम्ही पाहिलं तर सगळे शरद पवारांच्या जवळचे साहित्यिक निवडून येत आहेत. हे काय आहे? मराठी रसिकांना हे तरी कळू दे. एक अंदाज सांगतो याच्या पुढं. या वर्षी गेली 2 वर्ष चर्चा ऐकतोय की शरद पवार यांच्या अमृत महोत्सवानिमित्त संमेलन बारामतीला घ्यायचं. बारामतीच्या संमेलनाची चर्चा सुरू होती, पण शरद पवार हे खूप जाणते, खूप हुशार नेते आहेत. त्यांना माहिती आहे साहित्य संमेलन घेणं म्हणजे पदरचे 2-5 कोटी घालून स्वतःच्या अंगावर घाण उडवून घेणं. म्हणजे एवढं करून कुणीही शब्दानं चांगलं बोलत नाही. पण पवारांना साहित्य संमेलन बाहेरही जाऊन द्यायचं नव्हतं, किंवा माझ्या माहितीनुसार हे शरद पवारांनी पीडी पाटील यांच्या गळ्यात बांधलेलं संमेलन आहे. शरद पवार राजकारण मॅनेज करतात, साहित्य सुद्धा मॅनेज करतात. नाही, आणि अध्यक्ष निवडीच्या आधी श्रीपाल सबनीस यांना मतं द्यावी म्हणून, अन्य उमेदवारांनी श्रीपाल सबनीस यांच्यासाठी माघार घ्यावी म्हणून शरद पवारांच्या कडून लोकांना फोन गेलेले आहेत. उमेदवारांना शरद पवारांनी स्वतः फोन केलेले, स्वतः नाही त्यांच्या लोकांनी फोन केले. पवार साहेबांच्याकडून हे मॅच फिक्सिंग आहे. बरोबर, खरंच आहे, मॅच फिक्सिंग आहे. हा भ्रष्टाचार आहे, हे सगळं घोटाळा आहे. माधवरावांची पहिली प्रतिक्रिया आहे, तो वाघमारेंना धक्का बसलेला दिसतोय सगळं ऐकून. का नाही बसलाय वाघमारे मला माहित नाही, पण मी येतो तुमच्याकडे. माधवराव काय म्हणाल? हा सगळा घोटाळा आहे, फ्रॉड आहे, पोलिसात तक्रार झाली आहे आणि महेश केळुसकर आणि विश्वास पाटील म्हणतात सरकारने यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? पहिल्यांदा या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून जे निवडून आलेले प्राध्यापक डॉक्टर श्रीपालजी सबनीस साहेब आहेत, त्यांचं भारतीय प्रबोधन आणि नव आंबेडकरवाद नावाचं एक महान पुस्तक आहे. त्याच्यात त्यांनी 165व्या पानावर लिहिलं आहे की दारूच्या बाटलीवर मतं विकली जातात आणि घेता येतात. बरोबर आहे माधवराव, त्यांनी तेच केलंय की आम्हाला माहित नाही, पण त्यांनी लिहिलंय म्हणजे काहीतरी त्यांचा अनुभव असेल. तेच म्हणून सांगितलं की हा त्यांचा अनुभवातून कमावलेला अधिकार निदान ह्या क्षेत्रातला माझ्या लक्षात आला तो मी मान्य करतो. आणि नंतरचा जो पुढचा मुद्दा आहे की या पद्धतीने साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या कार्यपद्धतीत काहीतरी त्याच्यामध्ये प्रातिनिधिकता असली पाहिजे. एकीकडे 11 कोटी मराठी भाषिकांचं संमेलन म्हणायचं आणि त्याच्यामध्ये फक्त 1075 लोकांनी मतं द्यायची. ही कुठली हे प्रातिनिधिक स्वरूप झालं याला? दक्षिण मराठी साहित्य परिषद आहे, कोमसापा आहे, अशा संस्थांना बाजूला ठेवायचं मुद्दाम, कारण त्यांच्यामध्ये काम करणारे आणि साहित्यामध्ये स्वतःचं स्थान असलेले लोक या संस्थांमध्ये आहेत म्हणून त्यांना जवळ येऊ द्यायचं नाही. ज्या मराठवाड्याच्या संघटनेचं नाव आपण घेतलं आणि कौतिकराव ठाले पाटील यांचा आपण उल्लेख केलात, मला त्यांचंही साहित्यातलं कर्तृत्व खरंच माहित नाही. म्हणजे माझं वाचन कमी आहे, मी मान्य करतो. आमचे मतभेद अनेक असतील, अनेकांशी अनेक प्रकारचे मतभेद असतील, पण मधुमंगेश कर्णिकांपासून महेश केळुसकरांपर्यंत आणि चौरमारे साहेबांपर्यंत या मंडळींचं साहित्याच्या क्षेत्रामध्ये काही ना काही योगदान आहे, त्यांचा हिस्सा आहे त्याच्यामध्ये. हे लेखक कोण हा प्रश्न निदान तोंडावर येत नाही. आणि म्हणून अशी जी माणसं आहेत त्यांना जाणीवपूर्वक या व्यासपीठापासून लांब ठेवलं जातं, या चळवळीपासून लांब ठेवलं जातं आणि त्याच्यासाठी जे राजकारण खेळलं जातं ते गलिच्छ राजकारण खेळलं जातं. आता त्या म्हणजे ज्या लोकांनी, ज्या 440-450 लोकांनी यांना मतं दिली श्रीपाल सबनीसांना असं सांगितलं जात आहे, त्या सगळ्या लोकांना माझा प्रश्न आहे की आत्ता ज्या पुस्तकाचा उल्लेख मी केला
त्या पुस्तकामध्ये त्यांनी भारताची राज्यघटना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज आणि लोकशाही या सगळ्यांबद्दलची विधानं केलेली आहेत. ती तुम्हाला मान्य होती म्हणून तुम्ही त्यांना मतदान केलं. मराठी साहित्य परिषदेने सुद्धा या माणसाचं नाव पुढे अशासाठी केलं की त्यांना हे सगळी विधानं मान्य आहेत, त्यांनी मांडलेली भूमिका त्यांना मान्य आहे असं म्हणायचं का आपण आता? आणि मला तर असं दिसतं की म्हणावंच लागेल, त्याला पर्याय नाही, कारण तुम्ही मतं देऊन निवडून दिलंय त्याला. आणि माझ्या दृष्टीने हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की मराठी साहित्य परिषदेच्या कामकाजामध्ये पारदर्शकता असली पाहिजे, प्रातिनिधिकता असली पाहिजे. आणि त्याचबरोबर साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया ही निश्चितपणे प्रातिनिधिक असली पाहिजे. त्याच्यामध्ये समाजातल्या सर्व क्षेत्रातल्या लोकांना आपलं मत नोंदवण्याची संधी मिळाली पाहिजे. ज्यांना ज्यांना साहित्याबद्दल आत्मीयता आहे, ज्यांना ज्यांना साहित्यावरती प्रेम आहे, त्यांना त्यांची मतं नोंदवायला संधी दिली पाहिजे. आणि ती का नाही दिली जात? अगदी बरोबर आहे माधवराव, तुमचं मत महत्वाचं आहे. मी येतो तुमच्याकडे. आपल्यासोबत माधवराव एक मिनिट, आपल्यासोबत कुठल्या तरी नेत्याचा माधवराव एक मिनिट, आपल्यासोबत साहित्यिक राजन खान आहेत. राजन खान, स्वागत तुमचं महाराष्ट्र वनमध्ये. आज ज्यांनी तक्रार दिली त्या साहित्यिकांमध्ये तुम्ही होतात. आम्ही चर्चा करतो श्रीपाल सबनीस आणि एकूण महामंडळाच्या कारभाराबद्दल. श्रीपाल सबनीस हे कलंक आहेत असं तुम्ही महाराष्ट्र वनला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. काय भूमिका आहे तुमची? पहिली गोष्ट म्हणजे निखिलजी, मी स्पष्ट करू पाहतो की आम्ही तक्रारदार नाही आहोत. ज्यांनी तक्रार केली त्यांना पाठिंबा द्यायला गेलेलो जी. तक्रारदार साठे म्हणून आणि कुलकर्णी म्हणून दोघं जण आहेत. आणि ते म्हणालो ते खरंच आहे. याचं खरं कारण अशा पद्धतीचा सकाळ संध्याकाळ वेगवेगळ्या भूमिका घेणारा अध्यक्ष ही फारच विनोदी गोष्ट झालेली आहे. म्हणजे त्यांना काय म्हणायचंय, त्यांच्या पुस्तकांमधनंही त्यांच्या 2-2 भूमिका, त्यांच्या वक्तव्यांमधनंही 2-2 भूमिका, ते काही कळेना. म्हणजे ते नेमके डावे आहेत की उजवे आहेत हे सुद्धा कळेना. ते आज सकाळी वेगळं बोलतायत, नंतर संध्याकाळी वेगळं बोलतायत. याच्यामुळे लक्षात आलं आणि विचित्र पद्धतीची वादग्रस्तता या संमेलनाला निर्माण झाली. साहित्याबद्दलचा वाद होणं एखादा किंवा साहित्याच्या एखाद्या विषयाबद्दल वाद होणं इथपर्यंत समजू शकतो आपण. हे इतकं अवांतर कारण साहित्य संमेलनाच्या वादासाठी यांनी उभं करून दिलं. बरं, ती ज्या पद्धतीची समर्थनं करतायत स्वतःच्याच वादाची, तर ते वाईटच वाटायला लागलं की हे काय चाललंय म्हणून. म्हणजे निवडणूक प्रक्रिया माधव भंडारी म्हणाले तसंच आहे की ती पारदर्शी नाहीच आहे, त्यातही फार काहीतरी घोळ आहेत. आणि त्या घोळाबद्दलच मग आज ज्यांनी तक्रार केली त्यांनी माहिती मागितली की आम्हाला ही माहिती द्या. तर ते साहित्य महामंडळ नावाची यंत्रणा ही माहिती द्यायलाच तयार नाही. माहितीच्या अधिकाराखाली सुद्धा माहिती द्यायला तयार नाहीत. निर्वाचन अधिकारी नीट बोलत नाहीयेत, महामंडळाचे पदाधिकारी नीट बोलत नाहीयेत, म्हणून ते लोक तक्रार द्यायला गेले. ते आहे एका बाजूला. आणि दुसऱ्या बाजूला अध्यक्ष तोंडाला येईल ते काहीतरी रोज बोलतायत. म्हणजे पुन्हा त्याचं आणखी एक आहे की एखाद्या माणसानं विधान केलं तर त्याच्यावर ठाम राहिलं पाहिजे. महामंडळ हे म्हणाले मी माफी नाही मागणार आहे, त्याच्यावर टणक राहिले नाहीत. पुन्हा काल ते दिलगिरीचं पत्र आणि अतिशय चुकीच्या हिंदीत काहीतरी पत्र वगैरे, मला त्याचंही वाईट वाटलं की त्यांनी मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षानं भारतातली एक भाषा आहे त्या मराठी भाषेत पंतप्रधानांना पत्र लिहायला काय झालं होतं ना, तर ते तसं न करता चुकीच्या हिंदीत काहीतरी दिलगीर आहे वगैरे म्हणत राहिले. तुम्ही आधी माघार नाही घेणार म्हणता आणि पुन्हा दिलगीर आहे वगैरे, हे दुटप्पी काहीतरी वाटत राहिलं. आणि त्याचा थोडासा मानसिक कंटाळा आला की हे काय चाललंय, एकूण साहित्यसृष्टी किती बदनाम होते यांच्यामुळे मराठी समाजात. आणि 11 कोटीचं काहीतरी प्रतिनिधित्व म्हणतायत, 11 कोटींमध्ये बदनामी करण्यासाठी संमेलन वापरताय का पद वापरताय, असं काहीतरी भावना झाली बघा. अगदी फार कडक शब्द तुम्ही वापरलेले आहेत. मला ब्रेक घ्यायचा आहे, पण ब्रेकपूर्वी राजू वाघमारे या सगळ्यांचं जे म्हणणं आहे, तुमचा पक्ष इतके वर्ष सत्तेत होता, तुम्ही दरवर्षी यांना 25 लाख रुपये साहित्य महामंडळाला दिलेलं आहे, कुठेही याचा आढावा घ्यावा असं तुम्हालाही वाटलेलं नाही आहे. काय भूमिका आहे तुमची? नाही, ज्या पद्धतीने आता आदरणीय पत्रकार चोरमारेजी आणि केळुसकरजी म्हणाले किंवा खान साहेब पण ज्या पद्धतीने त्यांनी या साहित्य महामंडळाच्या बाबतीतल्या कारभारावर त्यांनी प्रकाश पाडला, हा जर आपण लक्षात घेतला तर नक्कीच मी तर असं म्हणेन की राजकीय पक्षांनी या गोष्टीकडे व्यवस्थितपणे बघणं आवश्यक आहे.
आणि जर कुठचाही महामंडळ ज्यावेळी अखिल भारतीय मराठी किंवा अखिल महाराष्ट्रीय असे ज्यावेळी शब्द वापरतं त्यावेळी सामान्य जणांची ही समजूत होणं क्रमप्राप्त आहे की संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांचं किंवा भारतातल्या मराठी जनतेचं हे लोक प्रतिनिधित्व करतात. तर ज्यावेळी अशा प्रकारची संस्था या प्रकारच्या गोष्टी नावं वापरतात त्यावेळी त्यांच्या निवडणुका या पूर्णपणे पारदर्शी व्हाव्यात. या महाराष्ट्रातील जर मराठी लोकांचं असेल तर जे जे साहित्यिक आहेत ते त्याच्यामध्ये मेंबर असले पाहिजेत. मग ते कुठच्याही मराठवाड्याचे असू द्या, विदर्भातले असू द्या किंवा कोकणातले असू द्या, साहित्यिक म्हणून ते मेंबर असले पाहिजेत. आणि त्या मेंबरशिपच्या पूर्णपणे पारदर्शकपणातून या निवडणुका होऊन या महामंडळाचा कारभार पारदर्शी झाला पाहिजे. याबद्दल आमचं दुमत नाही. आमचा या गोष्टीला पूर्णपणे पाठिंबा आहे. आणि जर अशा प्रकारे काही गोष्टी घडत असतील तर ते मराठी भाषेच्या दृष्टीने, मराठी भाषेच्या साहित्याच्या दृष्टीने भूषणावं गोष्ट नाही आहे. ठीक आहे, आपण एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर कशी सुधारणा करता येईल, कारण दरवर्षी आपण ही चर्चा करतो, काहीतरी वाद उद्भवतो, पुन्हा महामंडळाच्या कारभारावर सगळा फोकस येतो आणि चर्चा केली जाते. पण काय नेमकी सुधारणा करता येईल, कारण आत्ता महेश केळुसकर आणि या सर्व साहित्यिकांनी एक ठोस पाऊल उचललेलं आहे, पोलिसात तक्रार केलेली आहे, पुढे एक प्रकरण कोर्टात सुद्धा जाऊ शकतं. नेमकं काय होईल आणि काय झालं पाहिजे याची चर्चा करूया एका ब्रेक नंतर. पण ब्रेकपूर्वी आपला प्रश्न पहा, भाजप संमेलनाध्यक्षांवर दबाव आणताय का? बघा पडद्यावर आपला पोल. आता 56% लोक म्हणतात होय भाजप दबाव आणतंय. मी दुसरा प्रश्न विचारलेला नाहीये की महामंडळ बरखास्त झालं पाहिजे का, कदाचित तो विचारला असता तर बहुसंख्य लोकांनी होय असंच उत्तर दिलं असतं. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. यातून मार्ग कसा काढायचा, सुधारणा कशी करायची आणि संमेलन लोकाभिमुख कसं बनवायचं, महेश केळुसकर तुमच्या काय सूचना आहेत? सूचना अशा आहेत की महामंडळाने आणि सगळ्याच या व्यवहारामध्ये संबंधित जे लोक आहेत त्यांनी एकत्र बसून याचा एक विचार केला पाहिजे, संवाद साधला पाहिजे. हे महामंडळावर आपण अनेक वर्ष टीका करतो आहोत, तेही ती टीका ऐकून घेत आहेत, हसून सोडून देत आहेत. आता ही जी तक्रार आम्ही गुदरलेली आहे त्यामुळे काही कायदेशीर बदल होतील अशी आम्हाला आशा आहे. आम्ही हायकोर्टामध्ये याचिका पण दाखल करणार. पण या तक्रारीचं काय होऊ शकतं? तक्रारीची चौकशी करणार. कारण तुम्ही चिटिंगचं कलम त्याच्यामध्ये हो बिलकुल, आणि ती गंभीर तक्रार आहे, म्हणजे असे काही हे नाही आहे. त्यामुळे याला महामंडळाला ते अकाउंटेबल आहे. जनतेला शेवटी तुम्ही जनतेचे 11 कोटी म्हणता ना, मग त्या 11 कोटींना उत्तर द्या. 1075 लोकांना तुम्ही फक्त मतदार बनवलं आहे. आमची अशी मागणी आहे की तुम्ही समग्र ज्याला महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व असेल अशा पद्धतीने मतदानाचे निकष ठरवले पाहिजेत मतदारांचे. उदाहरणार्थ आता सार्वजनिक ग्रंथालय आहेत 100 वर्ष झालेली, त्यांना का नाही मतदानाचा अधिकार? त्या ग्रंथालय सेवकांचे प्रश्न आहेत, ग्रंथ विक्रेत्यांचे प्रश्न आहेत, प्रकाशकांचे प्रश्न आहेत. अहो साधे प्रूफ रीडर ते कधी दिसतात का तुम्हाला यांच्या संमेलनामध्ये? तुम्हाला हे एक 4 चौक. आणि दुसरं काय आलं आहे की आता अलीकडे दिवसेंदिवस करमणुकीचे कार्यक्रम हे प्रॉमिनंट व्हायला लागलेत आणि बाकी साहित्य मागं पडायला लागले. आता यावेळी काय झालं की संमेलनाध्यक्ष हेच स्वतः करमणुकीचा विषय झालेत. त्यामुळे दुसऱ्या पुन्हा त्यांनी काही ठेवायची गरज नव्हती. आता ते बोलणार काय माहीत नाही आपल्याला, पण ते पण एक असं छानपैकी करमणूक असेल अशी आम्हाला वाटते शंका. पण महामंडळाने हे तुम्ही आता कोर्टात जाणार आहात? हो, कोर्टात जाणारच आहोत आणि आम्ही तक्रार दिलेली आहे. तेच आमची मागणी आहे की तुम्ही मुळामध्ये ह्या घटनेमध्ये तुमच्या ज्या आहे त्या बदल करा, तिला एक असं मोठं समग्र रूप द्या. तुम्ही महाराष्ट्र म्हणता ना, तर महाराष्ट्र दिसू द्यात ना, तुमच्या घटनेमध्येही दिसू द्यात आणि तुमच्या सगळ्या व्यवहारामध्ये दिसू द्यात. बोलायचं एक, करायचं दुसरं, आणि ह्याला मान्यता नाही त्याला नाही, तू बाहेर राहा, तू हे कर. नाही, पहिली गोष्ट केली पाहिजे की त्यांनी कोमसाप आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषदेला मान्यता दिली पाहिजे. इतकी वर्ष तुम्ही दोघंही काम करताय. हो, खरं द्यायला म्हणजे यापूर्वीच खूप आधी द्यायला पाहिजे होती. आमची 25 वर्षापूर्वीची मागणी होती. पण त्यांनी असं सांगितलं मसापने की नाही कोकण आमचंच कार्यक्षेत्र आहे. कुठे कार्यक्षेत्र आहे? तुमच्या शाखा किती, म्हणजे तुमचा पगार किती आणि तुम्ही बोलताय काय, असं आहे ना ते. त्यामुळे तुम्ही असं नका म्हणू. तिथे काम करणारी माणसं आहेत आणि आज असं आहे की तुम्ही जर लोकांमध्ये काम केलं, कंटेंट चांगला दिला तर लोक तुम्हाला मान्यता देतात. तुमच्या महामंडळावर आणि तुमच्या साहित्य संमेलन वारंवार टीका का होते? त्याचा तुम्ही कधी अंतर्मुख होऊन विचार करणार आहात की नाही? की ते आपलं असं बघणार आहात तांत्रिकदृष्ट्या की नाही हे आमचं कार्यक्षेत्र, हे अमुक तमुक, एवढेच मतदार आणि एवढंच हे.
म्हणजे हे असं रिंगण आखून घेऊन तुम्ही ते फिरता आहात. तर ते रिंगण मोडलं पाहिजे. सर्वांना, सगळ्या साहित्य प्रवाहांना तुम्ही सामावून घेतलं पाहिजे. महाराष्ट्रात छोटी छोटी संमेलनं भरत राहणार आहेत, ते तुमच्यावर अवलंबून नाहीच आहेत. ख्रिस्ती साहित्य संमेलन भरतं, मुस्लिम साहित्य संमेलन भरतं, गुराखी साहित्य संमेलन भरतं, आदिवासी साहित्य, विद्रोही सगळेच आहेत. तर ही सगळे साहित्य संमेलनं भरणारच आहेत. पण तुम्ही जर महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणत आहात तर ते केवळ पुणे आणि ते औरंगाबाद आणि ते थोडं एवढं असं नाही आहे ना सर. तुम्हाला असा विचार करावा लागेल की संपले दिवस ते, म्हणजे महात्मा फुलेंनी घालमोड्या दादांचं संमेलन का म्हटलं होतं, याचं कारण तुम्ही ठराविक वर्गापुरतं मर्यादित करता. त्यावेळी वेगळं परिस्थिती, आता वेगळे घालमोडे दादा आलेत, पण त्याच्यामध्ये काही सुधारणा झालेली नाही. आमचं असं म्हणणं आहे की घटना बदलली पाहिजेत, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पाहिजे आणि सर्वांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. सर्वांना, जो लिहितो तो लेखक, तर त्या लेखकाची तुम्ही ठरवा, काय ते निकष ठरवा तुमचे. पण तुम्ही त्या लेखक लिहिणारे जे लोक आहेत, कोण मतदार आहेत, त्यांचं काय म्हणजे काय पार्श्वभूमी आहे, कोणाला काय पत्ता नाही, हे सगळं बदललं पाहिजे. विजय सोरमारे, यातला सगळ्यात जो दोषाचं केंद्र आहे ते महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे हे दोषाचं केंद्र आहे. दक्षिण महाराष्ट्र आणि कोकण हा ते म्हणतात आमच्या कार्यक्षेत्रातला प्रदेश आहे. मागं रामदास फुटाणे व्यक्तिशः पुढाकार घेऊन चर्चा केली होती की तुम्ही का करत नाही. त्यावेळी तत्कालीन जे पदाधिकारी होते ते म्हटले की यांना जर स्वतंत्र दिलं तर महाराष्ट्र साहित्य परिषदेचा क्षेत्र संकोच होतो. तर त्यावेळी फुटाणे म्हणले अरे तुम्ही जिंकून घेतलं का काय प्रदेश, म्हणजे तिथं लढाई करून जिंकलेला आहे प्रदेश कोकण, तर तेव्हा क्षेत्र संकोच होतो. तुम्ही मतदार यादीतले जर कंटेंट अनालिसिस केलं तर 175मध्ये 100 मतदार पुणे शहरातले आहेत, बाकी 20-25 पुणे जिल्ह्यातले. कोल्हापूरला 2 ते 3 असतील, सांगलीत 1-2 असतील, रत्नागिरी सिंधुदुर्ग त्यांच्या हद्दीत आहेत, 1 असेल सिंधुदुर्गला आणि इकडं रत्नागिरीला 1 ते 2. म्हणजे मतदार एकच मतदार किंवा 2 मतदार त्यांचे, आणि ते म्हणे आमचं कार्यक्षेत्र आहे. ते नाशिक जळगावपर्यंत त्यांचं कार्यक्षेत्र आहे. जळगावला 5 मतदार, नगरला 4 मतदार, नाशिकला 7-8-10 मतदार. आणि हे तिथं तुम्ही संस्था स्वतंत्र उभ्या करा. त्यांना जसं पुणे जिल्ह्याला प्रतिनिधित्व आहे 100-125 मतांचं, तसं मतदार या पद्धतीनं काही जिल्ह्यांच्या पद्धतीनं मतदान संख्या वाढवा. तुम्ही, मी असं म्हणत नाही की सगळ्यांना म्हणजे असं महाराष्ट्राला सगळ्या मतदानाचा अधिकार द्या, सार्वत्रिक निवडणूक घ्या, पण 1000चं आधी सुरुवातीला 2000वर 5000वर न्या. इथं ज्या 1.5 वर्ष लगेच संस्था स्थापन झाली तिला तुम्ही सदस्य करून मतदानाचा अधिकार असं नाही द्या. किमान 25 वर्ष 10 वर्षे 25 वर्ष काम करणाऱ्या संस्थांना त्या प्रमाणात मतदानाचे अधिकार देऊन ही 1-2-5 हजारापर्यंत न्या, म्हणजे त्याला अधिक व्यापकता येईल. म्हणजे हे विदर्भात असंच होऊ दे, मराठवाड्यात असंच होऊ दे. असं केलं ही जर अधिक व्यापक होईल, ज्यावेळी मतदारसंख्या वाढेल त्यावेळी त्यात पारदर्शकता येईल आणि मॅनेज करणं जे आहे ना ते थांबेल असं मला वाटतं. ठीक आहे. तुम्हाला एक बातमी देतो जाता जाता की वारंवार म्हणजे कोकणवर, दक्षिण महाराष्ट्रावर अन्याय तर केलेलंच आहे त्यांनी, आणि खानदेशाला, उत्तर महाराष्ट्राला पण बाजूला ठेवलेलं आहे. लवकरच उत्तर महाराष्ट्र साहित्य परिषद स्थापन होणार आहे, हे मसापने लक्षात घ्यावं बरं का. हे म्हणतायत ना महाराष्ट्र आमचा, महाराष्ट्र आमचा, आता ते म्हणजे उत्तर महाराष्ट्र सुद्धा वेगळा होणार आणि उत्तर महाराष्ट्र साहित्य परिषद. आपल्याला महेश केळुसकरनी मोठी बातमी दिली आहे. कोमसाब आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषदेप्रमाणे उत्तर महाराष्ट्र साहित्य परिषदही आता बंड करणार आहे आणि नवीन पद्धतशीरपणे ते वेगळं साहित्य संमेलन घेणार आहेत. पण माधव भंडारी, तुमच्याकडे यायचं आहे, तुम्ही सत्ताधारी पक्षात आहात. आता सरकारने काही हस्तक्षेप करावा आणि या महामंडळात दणका द्यावा असं वाटतंय का तुम्हाला? माझं व्यक्तिगत मत असं आहे की सरकारने शक्यतो याच्यात हस्तक्षेप करू नये, कुठल्याही पक्षाचं सरकार असू द्या. मराठी साहित्य परिषदेने, महाराष्ट्र साहित्य परिषदेने स्वतः पुढाकार घेऊन राज्याच्या एका शिखर संस्थेचं स्थान स्वतः स्वीकारावं. आणि जसं केळुसकर म्हणाले, महाराष्ट्रामध्ये साहित्य चळवळ चालवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारे खूप छोट्या मोठ्या संस्था आहेत. घ्या ना सगळ्यांना आपल्याबरोबर, काय बिघडलं. खरं जसं आता चोरमारे साहेब म्हणाले की जे 10-10 वर्ष स्वतःच्या पदरमोडीने संमेलनं चालवतात, त्यांच्या मागे कोणी राजकीय पुढारी नसतो, कोणी उद्योगपती नसतो, त्यांच्या मागे तामझाम नसतो, पण तरीसुद्धा साहित्य संमेलनं जिल्ह्याच्या स्तरावर, अगदी तालुक्याच्या स्तरावर सुद्धा करणारे अनेक उत्साही कार्यकर्ते मला माहिती आहेत. ग्रंथालय आहेत, ते आपल्या परीने चळवळ चालवत असतात. या सगळ्यांना एकत्र घेऊन जर त्यांनी काम करायचा प्रयत्न केला तर निश्चितपणे आपल्याला हे चित्र बदललेलं दिसेल. पण त्याच्यासाठी शिखर संस्थेचं स्थान घेण्याची स्वतःची मानसिकता असली पाहिजे. मी जी माहिती या विषयामध्ये घ्यायचा प्रयत्न केला त्यातून माझ्या एक असं लक्षात आलं की यांच्याकडे निवडणुकीचे नियमच नाही आहेत.
कोणत्याही प्रकारची निवडणूक घेण्यासाठी त्याला काही ना काही नियम असावे लागतात. यांच्याकडे नियमावली नाही, अगदी बरोबर. यांच्याकडे निकष नाही. साहित्य संमेलनाचा उमेदवार कोण असावा याचा कुठलाही निकष यांच्याकडे नाही. साहित्य संमेलनाचा मतदार कोण असावा ह्याचा कुठलाही निकष यांच्याकडे नाही. त्यामुळे हे आता बदललं पाहिजे. झाले खूप वर्ष झाली. आणि हे सगळं बदलण्यासाठी साहित्य क्षेत्रात वावरणारी मंडळी स्वतः सुजाण असतात, विद्वान असतात, जाणकार असतात. त्याच्यामध्ये सरकारच्या हस्तक्षेपाची गरज का पडावी? सरकारने हस्तक्षेप न करता हे समाजाने आपण करून दाखवलं. हे करून दाखवायचा प्रयत्न जर कोणी केला तर आम्ही निश्चितपणे त्यांना पूर्ण साथ देऊ. ठीक आहे, माझा वेळ संपत आलेला आहे, पण शेवटी मला आपल्या 2 साहित्यिक पाहुण्यांना तुम्हाला काही बोलायचं असेल थोडक्यात बोला, मी त्यांच्याकडे जाणार आहे. नाही, माझं केळुसकर साहेब जे म्हणाले की या पूर्णपणे महाराष्ट्राच्या साहित्य संमेलन किंवा महामंडळ याची एक वेगळी घटना तयार करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये पूर्ण नियमावली करून मराठीमधले जे जे साहित्यिक याच्यामध्ये लिहितात, या भाषेसाठी प्रयत्न करतात, त्या सगळ्या घटकांना समावेश करून पारदर्शकपणे कारभार. तुम्ही सहमत आहात म्हणजे त्यांच्याशी? गरजेचं. पूर्ण सहमत आहे ते तुमच्याशी. तुम्ही यांना बरोबर घ्या. आणि तुमचं काँग्रेसचं संमेलन आहे यावेळेचं, याचं कारण ते DY पाटीलच करतायत आणि त्यांचे सहकारी करतायत आणि राष्ट्रवादीचं आहे. अहो, शरद पवारांना किती काळ उद्घाटक करणार, स्वागताध्यक्ष करणार? हे साहित्य आणि महामंडळाचं आहे. काँग्रेसचा त्याच्याशी हे पवार साहित्य संमेलन सुद्धा आहे. अधिकृतरित्या मी काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून सांगतो, काँग्रेस पक्षाचा या संमेलनाशी काही एक संबंध नाही. ठीक आहे, पण DY पाटील तुमचेच आहेत हे मान्य आहे तुम्हाला? ते जरी आमचे असले तरी तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न. ठीक आहे, वैयक्तिक साहित्याचा प्रश्न आहे. काँग्रेस पक्षाचा या संमेलनाशी कुठचाही संबंध नाही. ठीक आहे, मला दोघांनाही विचारायचं. पहिल्यांदा महेश केळुसकर आणि नंतर विजय असलं तरी त्यांना ते मान्य. विजय चोरमारे आणि आधी महेश केळुसकर. केळुसकर, शेवटी जाता जाता आपल्या संमेलनाध्यक्षांना काय सल्ला द्याल? संमेलनाध्यक्षांना सल्ला देण्या एवढा मी काही मोठा नाही. ते म्हणजे खूप मोठे विद्वान आहेत ते, आणि त्यामुळेच त्यांची निवड कदाचित ह्या 1075 मतदारांच्या बहुसंख्येने केली असेल त्यांच्यापैकी. पण त्यांनी जर हे संमेलन नीट आणि सुरळीत व्हायचं असेल असं त्यांना वाटत असेल तर गांभीर्यपूर्वक बोललं पाहिजे. संमेलनाध्यक्ष म्हणून जे ते भाषण करणार आहेत त्याच्यामध्ये साहित्याचा, मराठी भाषेचा, मराठी समाजाचा आणि अवतीभोवती काय चाललेलं आहे आजचं वास्तव त्याचा वेध घेतला पाहिजे. आणि असं एक चांगलं प्रगल्भ भाषण त्यांनी करावं, जे संमेलनाध्यक्षाच्या भाषणाकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असतं की ते काय बोलतात, काय दिशा देतात. तर हे असं काहीतरी अमुक रे तमुक हे फॅड आणि स्टंटबाजी सोडून द्यावी आता त्यांनी, आणि आता मुद्द्यावर उतरावं आणि या संदर्भामध्ये अतिशय गांभीर्यपूर्वक आणि संयतपणे पण ठामपणे जे काय असतील मतं त्यांना राजकीय विचार पण मांडावेत आणि महाराष्ट्राला एक चांगलं प्रबोधनात्मक असं काहीतरी द्यावं आणि सगळ्यांना शांत करावं. सगळ्यांना शांत करावं. विजय चोरमारे, तुम्ही काय सांगाल संमेलन? एक डॉक्टर वाघमारेने जो मुद्दा केला की घटनेनुसार, तर महामंडळाची घटना आहे आणि घटनेनुसार त्यांचा कारभार चालतो त्यांच्या, फक्त ती त्यांनी जरा थोडी लवचिक करावी, व्यापक करावी, सुधारणा करावी. सध्या ती दुर्घटना झाली आहे, ते घटना असावी, दुर्घटना होऊ नये. अध्यक्षांनी एवढं लक्षात ठेवावं की तुम्ही 11 कोटी जनतेचे प्रतिनिधी नाही, पण 11 कोटी जनतेचं तुमच्याकडे लक्ष आहे, तुम्ही काय बोलताय ते, आणि तुम्ही जेवढे गंभीरपणे बोलाल तेवढा साहित्यिक क्षेत्राकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन गंभीर होईल. नाहीतर तुमच्यामुळं लोक साहित्य क्षेत्राकडे खूप कुचेष्टेने बघतील, याचं भान ठेवावं असं मला वाटतं. अगदी. शेवटी पुन्हा एकदा आजचा प्रश्न बघा. भारतीय जनता पक्ष संमेलनाध्यक्षांवर दबाव आणतोय का? बघा पडद्यावर आपला पोल काय आहे. 58% लोक म्हणतात होय, भाजप दबाव आणतोय. भाजपने दबाव आणलाय असं लोकांना वाटत असेल तर पुन्हा एकदा संमेलनाध्यक्षांच्या भाषणावर सगळ्यांचं लक्ष असणार आहे आणि ते वादाचा विषय बनू नये एवढी इच्छा आहे. साहित्य संमेलनाला आमच्या शुभेच्छा. जेव्हा सुधारायचं असेल तेव्हा जरूर सुधारा. सुधारलं पाहिजे, कोर्टात केस जाणारच आहे तेव्हा तुम्हाला सुधारावं लागेलच. पण यावेळचं संमेलन जे आहे, लग्नासारखा मंडप वगैरे सजवला आहे, उगाच त्यामध्ये विध्वंस होऊ नये एवढीच इच्छा आहे. इथेच थांबतोय. पाहत राहा महाराष्ट्र वन.